हॅलो फ्रेंड, Adobe Animate ची ही सेकंड व्हिडिओ आहे। लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं की या ठिकाणी आपण रेक्टेंगल इलिप्स कशा पद्धतीने बनवू शकतो, त्यामध्ये आपण नवीन फाईल कशी बनवायची आहे, वर्कस्पेस कसा आहे, स्वतःचा वर्कस्पेस कसं बनवायचं आहे, ऑब्जेक्ट कसं ड्रॉ करायचा आहे, त्याला कलर कसं द्यायचा आहे, स्ट्रोक साईज कशी वाढवायची आहे, त्यासोबत सिलेक्शन टूल, फ्री ट्रान्सफॉर्म टूल हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। आज आपण बघतो टाइमलाइन। इथे तुम्हाला काही नंबर्स बघायला भेटतात आणि त्याच्यावरती तुम्हाला 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड असं बघायला भेटतं। या टाइमलाइनला झूम इन आउट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक बटन दिलेलं आहे, रिसाइज टाइमलाइन व्ह्यू। जसं की या ठिकाणी मी झूम करतोय तर इथे तुम्हाला सिंगल फ्रेम बघायला भेटेल। या ठिकाणी तुम्हाला टाइमलाइन वरती इथे तुम्हाला फ्रेम रेट इथं बघायला भेटेल। फ्रेम रेट या ठिकाणी सध्या 10 फ्रेम रेट आपण दिलेला आहे। फ्रेम रेट आणि फ्रेम्स हे काय आहे हे समजून घेऊया। फ्रेम रेट मध्ये दोन शब्द आहेत। शब्दाचे अर्थ जर बघितला तर फ्रेम आणि रेट असे दोन वर्ड तुम्हाला बघायला भेटतील। फ्रेम म्हणजे मराठीमध्ये जर बघितलं तर रचना, सांगाडा, चौकट असं आपण म्हणू शकतो। आणि अॅनिमेशनच्या लँग्वेज मध्ये जर बघितलं तर फ्रेम म्हणजे इमेज, फोटो, प्रतिमा आपण असं म्हणू शकतो। आणि रेट म्हणजे दर। तर या ठिकाणी फ्रेम रेट याचा मीनिंग होतं की फोटोंचा दर। फोटोंचा दर म्हणजे आपण फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन जे फोटो काढतो त्याचे किती रुपयाला एक फोटो हा दर नाहीये। तर या ठिकाणी जो दर आहे तो 1 सेकंड मध्ये तुम्हाला किती फ्रेम हवेत। जर आपल्या डोळ्यांना एका सेकंदामध्ये एक प्रकारच्या फोटोंची जर सिरीज दाखवली तर ते फोटो न दिसता व्हिडिओ दिसायला लागेल। म्हणजेच आपल्या डोळ्याच्या समोरून जर एका सेकंदामध्ये एकच फोटोंची सिरीज जर फास्ट मध्ये मूव्ह केली तर त्या ठिकाणी तुम्हाला ते फोटो न दिसता तुम्हाला व्हिडिओ दिसायला लागेल। याचंच एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणी मी काही फोटो काढलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक फोटो तुम्ही इथं बघू शकता की अशा पद्धतीने वेगवेगळे फोटो मी इथं शूट केलेले आहेत। आणि हेच फोटो जर का आपण फास्ट मध्ये आपल्या नजरेसमोरून जर फिरवलं तर तुम्हाला ते फोटो न दिसता तुम्हाला व्हिडिओ दिसायला लागेल। आता मी तुम्हाला दाखवलं की इथं सेपरेट हे फोटो तुम्हाला इथं मुवमेंट होताना दिसतील। आणि हेच फोटो जर का मी फास्ट मध्ये तुम्हाला तुमच्या नजरेसमोरून जर मूव्ह केलं तर हे फोटो न दिसता तुम्हाला व्हिडिओ दिसायला लागेल। मी फास्ट मध्ये मूव्ह करतोय तर हे फोटो न दिसता तुम्हाला व्हिडिओ दिसायला लागेल। आणि हेच फोटो जर का मी इथं स्लो करून दाखवतोय तर या ठिकाणी तुम्हाला सिंगल फोटो बघायला भेटेल। तर सेम हेच टेक्निक आहे तुमच्या व्हिडिओची किंवा अॅनिमेशनची की एका सेकंदामध्ये तुम्हाला किती फ्रेम तुमच्या नजरेसमोरून जायला पाहिजे। या ठिकाणी जर बघितलं तर हे 17 फोटो आहेत आणि तेच मी काय करतो इथं एका सेकंदामध्ये तुम्हाला 17 फोटो इथून नजरेसमोरून जर मी मूव्ह केले तर तुम्हाला ते व्हिडिओ सारखं दिसायला लागेल। म्हणजे हे सेम टेक्निक तुमची फ्रेम रेट मध्ये आहे। या ठिकाणी मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतोय, हा रेक्टेंगल मी ड्रॉ केला। मी या ठिकाणी फ्रेम रेट मध्ये इथं 5 फ्रेम रेट ठेवला आणि 5 फ्रेम रेट ठेवल्यानंतर 10 फ्रेम वरती 2 सेकंद होतं। आणि इथं जर का मी या ठिकाणी एका सेकंदावरती एक की फ्रेम घेतली आणि ह्या ऑब्जेक्टला जर का मी इकडे मूव्ह करतोय, या ठिकाणी मी की फ्रेम, ट्विन हे शब्द जे यूज करतोय हे आपण नंतर डिटेल मध्ये बघणार आहेत। फक्त आता फ्रेम रेट समजून घ्या मी जे समजवतोय। ओके, या ठिकाणी मी राईट क्लिक केलं आणि इथं दिलं मी सेव्ह ट्विन आणि एका सेकंदामध्ये इथून इकडे जातोय। तर या ठिकाणी तुम्हाला अटकत जाताना दिसेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की एका सेकंदामध्ये मी 5 फ्रेम घेतलं तर या ठिकाणी तुमची ही व्हिडिओ अटकत चालताना दिसेल। याच ठिकाणी आता मी फ्रेम रेट वाढवतोय। या ठिकाणी मी करतोय 10 फ्रेम रेट। तर या ठिकाणी आपण काय बघितलं आता की एका सेकंदामध्ये 5 फ्रेम घेतले। सेकंद एकच आहे, नीट समजून घ्या, एकच सेकंद आहे। एका सेकंदामध्ये 5 फ्रेमला आपण डिवाइड केलं। आता एका सेकंदामध्ये आपण 10 फ्रेम घेतोय, म्हणजे तेवढ्याच टायमिंग मध्ये आपले जे फ्रेम आहेत ते वाढायला लागलेले आहेत। एकाच सेकंदामध्ये 5 फोटो आपल्या नजरेसमोरून जातात आणि तेच एका सेकंदामध्ये तुमचे 10 फोटो नजरेसमोरून जातात। तर आता मी काय केलं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 10 फ्रेम वरती 1 सेकंद झालेलं आहे। आता मी ह्याच की फ्रेमला इथं 10 सेकंदावरती घेतोय। आता मी या ठिकाणी रुलर घेतोय। या ठिकाणी फर्स्ट की फ्रेम माझी इथं होती, सेकंड की फ्रेम वरती ऑब्जेक्ट इथं गेला, थर्ड फ्रेम वरती या ठिकाणी इथं गेलेला आहे आणि फोर्थ फ्रेम वरती ऑब्जेक्ट इथे मूव्ह झालेला आहे आणि लास्ट तुमचा जो डेस्टिनेशन आहे या ठिकाणी। म्हणजेच 1 सेकंदामध्ये हा ऑब्जेक्ट इथून इथं येतोय। बघा, पहिल्या फ्रेम वरती इथं आहे, दुसऱ्या फ्रेम वरती इथं डायरेक्ट त्यांनी जंप घेतलेला आहे, तिसऱ्यावरती इथं, चौथ्यावरती इथं, पाचव्यावरती इथं। म्हणजेच
हा इथून निघाला ते इथं एंड पर्यंत तो काय करतोय 5 फ्रेम मध्ये तो डिवायडेशन करतो. आणि त्यानंतर आता जर का मी इथं 10 फ्रेम रेट घेतोय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय पहिली फ्रेम इथं आहे, दुसरी फ्रेम इथं आहे, तो जवळजवळ करत चाललेला आहे. 1 सेकंदामध्ये जे 5 फोटो तुम्हाला दाखवत होतो आता त्या ठिकाणी तुम्हाला 10 फोटो दाखवतोय. त्यामुळे या ठिकाणी तुमची जी डिटेलिंग आहे ते जास्त येत चाललेली आहे. आणि जर का याच ठिकाणी जर का मी 60 फ्रेम रेट घेतोय, 60 फ्रेम रेट, 5 फ्रेम रेट आपण ज्यावेळेस दिलं होतं त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणाहून या ठिकाणी येण्यासाठी फक्त आणि फक्त 5 फ्रेम तुम्हाला भेटले होते. त्यामुळं 5 फ्रेम मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे डिवायडेशन करावं लागलं. कारण आता जर बघितलं तर या ठिकाणी आपण 60 फ्रेम मध्ये आपण डिवायडेशन केल्यानंतर तेवढ्याच टाइम मध्ये तुम्हाला 60 फ्रेम भेटतात. त्यामुळे आपल्याला प्रायव्हसी ही जास्त भेटते आणि डिटेलिंग ही करायला जास्त भेटतं. म्हणून या ठिकाणी फ्रेम रेट तुमचं व्हिडिओ असो किंवा ॲनिमेशन असो खूप महत्वाचं ठरतं.